नमस्कार. एकेकाळी भारतातील तमिळनाडूमधील एका छोट्याशा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. हे मूल दुसरं कोणी नसून एम.एस. स्वामीनाथन, कृषी विज्ञानातील अग्रगण्य आणि लाखो लोकांसाठी आशेचा किरण असलेले एम.एस. स्वामीनाथन हे होय. मोठे झाल्यावर तरुण स्वामीनाथन आपल्या समुदायाच्या संघर्षाचा खोलवर प्रभाव पाडत होते. त्यांनी दारिद्र्य आणि आधुनिक शेती तंत्राचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना भेडसावलेल्या आव्हानांचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. मर्यादित संसाधने असूनही त्यांच्या पालकांनी त्यांच्यामध्ये शिक्षणाची मूल्ये बिंबवली. शाळेत स्वामीनाथन यांनी अपवादात्मक वचन दिले, त्यांच्या अभ्यासात उत्कृष्टता दाखवली आणि विज्ञानात रस दाखवला. त्यांच्या शिक्षकांनी त्यांची क्षमता ओळखली, त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन केले. जिद्द आणि मेहनतीने त्यांनी भारतातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळवला. महाविद्यालयीन काळात स्वामीनाथन यांची शेतीची आवड फुलली. त्यांना जाणवले की कृषी पद्धत सुधारल्यास लाखो लोकांना दारिद्र्य आणि भूक यातून बाहेर काढता येईल. या दूरदृष्टीने प्रेरित होऊन त्यांनी आपले जीवन कृषी संशोधन आणि विकासासाठी समर्पित करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वामीनाथन यांनी एक उल्लेखनीय प्रवास सुरू केला. भारतीय शेतीमध्ये क्रांती घडवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी ग्राउंड ब्रेकिंग संशोधन केले. उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती आणि नाविन्यपूर्ण शेती तंत्राचा परिचय करून दिला, ज्यामुळे नापीक जमिनीचे सुपीक शेतात रूपांतर झाले. भारतीय कृषी क्षेत्रात स्वामीनाथन यांचे योगदान मोलाचे होते. त्यांच्या प्रयत्नामुळे केवळ अन्न उत्पादनच वाढले नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी आणि स्वावलंबी बनवण्यास सक्षम केले. त्यांच्या हरित क्रांतीच्या पुढाकाराने लाखो लोकांना आशा निर्माण झाली, ज्यामुळे देशभरातील भूक आणि गरिबी दूर झाली. वर्षाच्या अथक समर्पण आणि देशसेवेचा पराकाष्ठा एका महत्त्वपूर्ण प्रसंगात झाला, जेव्हा डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना भारताचा 2024चा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा प्रदान करण्यात येणार आहे. या मान्यतेने केवळ त्यांच्या असामान्य कामगिरीचा उत्सव साजरा केला नाही, तर राष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांच्या अतूट वचनबद्धतेचा पुरावा म्हणून काम केले. डॉक्टर एम.एस. यांची कथा म्हणून स्वामीनाथन भारतीय तरुणांना प्रेरणा देतात. ते चिकाटी, उत्कटता आणि मानवतेच्या सेवेचा अमूल्य धडा शिकवतात. त्यांचा हा प्रवास शिक्षणाच्या परिवर्तनीय शक्तीचे उदाहरण देतो आणि राष्ट्राचे भवितव्य घडवण्यात एक व्यक्ती किती खोल परिणाम करू शकते याचा वारसा पुढील पिढ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देत राहू. उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची वैयक्तिक वाढ आणि राष्ट्रीय विकासाला चालना देत राहू. स्वामीनाथन यांच्या पुरस्कारांचा विचार केला असता 1965मध्ये चेकोस्लोवाक अकादमी ऑफ सायन्सकडून मेमोरियल मेडल मिळाले. त्यानंतर त्यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार 1971चा मिळाला. अल्बर्ट आइन्स्टाईन हा जागतिक विज्ञान पुरस्कार 1986ला प्राप्त झाला. पहिला जागतिक अन्न पुरस्कार 1987ला प्राप्त झाला. पर्यावरणविषयक कामगिरीसाठी टायटल पुरस्कारासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करून 1991ला त्यांचा सन्मान झाला. फॉर फ्रीडम अवॉर्ड हा 2000 सालचा त्यांना भेटला आणि इंटरनॅशनल जिओग्राफिक युनियन प्लॅनेट अँड ह्युमॅनिटी मेडल हा 2000 सालचा पुरस्कारही त्यांना मिळाला. रॅमन मॅगसेस पुरस्कार स्वीकारताना स्वामीनाथन यांनी सैनिकाला उद्बोधले की भुकेलेला माणूस तर्क किंवा धर्म ऐकत नाही किंवा कोणत्याही प्रार्थनेने वाकलेला नाही. त्यांना ऑर्डर ऑफ द गोल्ड हार्ट ऑफ फिलिपाईन्स हा अवॉर्ड भेटला. फ्रान्सचा अवॉर्ड ऑफ ॲग्रिकल्चर मेरिट भेटला. नेदरलँडचा ऑर्डर ऑफ द गोल्ड आर्क हा अवॉर्ड भेटला. कंबोडियाच्या सहमैत्रीय रॉयल ऑफ ऑर्डरने त्यांना सन्मानित करण्यात आलं. चीननेही त्यांना पर्यावरण आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केलं. डेस मॉइन्स, आयओवा, युनायटेड स्टेट येथील डॉक्टर नॉर्मन ई बॉरलॉग हॉल ऑफ लॉरेन्समध्ये काचेच्या 2,50,000 तुकड्यांनी त्यांची कलाकृती स्वामीनाथन यांची कलाकृती बनवलेली आहे. IRRIने त्यांच्या नावावर एक इमारत आणि शिष्यवृत्तीसुद्धा दिलेली आहे. त्यांनी मिळालेल्या पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारापैकी एक म्हणजे 1961मध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार त्यांना भेटला.
त्यानंतर त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं. HK फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार असे सन्मानित करण्यात आले. 2016पर्यंत त्यांना 33 राष्ट्रीय आणि 32 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं. 9 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना भारतरत्न हा भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2004मध्ये भारतातील एका कृषी थिंक टँकरने स्वामीनाथन यांच्या नावाने वार्षिक पुरस्कार दिला. त्यांचे नाव डॉक्टर MS कृषी क्षेत्रातील नेतृत्वासाठी स्वामीनाथन पुरस्कारही जाहीर झाला. आत्ताच भारतरत्न 2024 या पुरस्काराने त्यांचं नामांकन आलेलं आहे, त्यांना भेटलेलं आहे. असे भरघोस पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे.